काही दिवसांपूर्वी आमची शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रामेश्वर येथील 2 दिवसाची सहल गेलेली होती आणि या सहलीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे मस्ती केली आणि कशाप्रकारे आनंदात ही आमची सहल पार पडली हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. सकाळी ठीक 5:30 वाजता आमचे सर्व विद्यार्थी बसमध्ये बसून सहलीला निघण्याकरता एकदम रेडी होते. सर्वात पहिले बसची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर आमची सहल सुरू झाली. हे सगळेजण दिसले पाहिजे. टोप्या जरा वर ठेवा. आले का? आले आले. तर एकदा म्हणाव, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला रे, टाळे वाजवून. तर आज आमच्या सहलीचा पहिला पॉइंट परळी वैजनाथ. आता सर्व विद्यार्थी आणि आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललो आहे. नंबर दिले का 1 2 3 अशी अनुक्रमांक. परळी वैजनाथचे दर्शन करून आमच्या शाळेचे विद्यार्थी हॉटेलवर वगैरे का दर्शन घेऊन कसं वाटतंय? ठीक आहे सर, दर्शन घेतल्यावर कसं वाटतं तुला? गाणं म्हणावं वाटते. म्हणा मग म्हणा. औंढ्याच्या नागनाथाला, परळीच्या वैजनाथाला दान. हे आमचे इगारे सर होते. अत्यंत छान असं गाणं म्हटलं इगारे सरांनी. हे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर. सर एकदा
सोळंके सर, चव्हाण सर. प्रत्येक जणांची एक ऍक्टिव्हिटी घ्यायची आता त्याच्यामध्ये गेलं की गाडीमध्ये आपली झाली एक कंडक्टरची झाली. आमच्या शाळेतील एकमेव शिक्षिका काळे मॅडम. चला रे लवकर. आता आमची बस परत एकदा थांबलेली आहे आणि आम्ही सर्व अंबेजोगाई येथे आलेलो आहोत. आले असं होत. आता आमच्या शाळेची सहल अंबेजोगाई मंदिरात दर्शनासाठी आलेली आहे. चला रे. आरामात घ्या रे, आरामात दर्शन घ्या. अंबेजोगाई मंदिर दर्शन. अंबेजोगाई येथील दर्शन झालेलं आहे आणि आम्ही सर्वजण काही वेळात श्री स्वामी मुकुंदराज यांच्या समाधीकडे दर्शन घेण्याकरता जाणार आहोत. सोळंके सर, कसं झालं दर्शन? छान. सगळेच तुमच्या घरी दाखवा लागेल ना बरोबर. सगळं दर्शन झालं म्हणून आरामात. चला सगळेच उभे राहा रे. फोटो काढण्यासाठी सगळेजण दर्शन घेऊन झालेलं आहे. आता पुढच्या स्टॉपसाठी आम्ही निघालो आहे.
हे सगळे आले. दर्शन घेऊन आता पुढच्या स्टॉपवर निघालो आहे आम्ही. पिझ्झा बॉय एक गोल आहे ना पिझ्झा बॉय. अशा प्रकारे परळी वैजनाथ आणि अंबेजोगाई हे 2 स्पॉट आमचे कंप्लीट झाले आणि यानंतर आम्ही श्री स्वामी मुकुंदराज यांच्या समाधीकडे निघालो. तर यासमोरील आमचा प्रवास कसा झाला हे पाहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.